सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर बघा मग आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी ब्लाउजची बॅकनेकची डिझाईन शेअर करणार आहे। ॲक्च्युअली काय होतं की त्याच डिझाईन बघून खूप कंटाळा येतो, नवीन युनिक अशी छानशी ब्लाउज डिझाईन बनवायची असते पण आपल्याला सुचतच नाही। कस्टमर सुद्धा आपल्याकडे येत असतात आणि त्यांना सुद्धा काहीतरी नवीन आयडिया हवी असते। सो आज मी तुमच्यासोबत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउजची डिझाईन शेअर करणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याची कटिंग आणि स्टिचिंग मी तुम्हाला अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सहित सांगणार आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला फक्त डिझाईन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे सुद्धा सहजच लक्षात येईल। ठीक आहे, चला तर मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। तर हे बघा, इथे तुम्ही बघू शकता की हा आहे ब्लाउज पीस आणि त्याला खाली ना ॲक्च्युअली बॉर्डर आहे, बॉर्डर म्हणण्यापेक्षा लेस सारखा आहे। तर तेवढा पार्ट मी कट करून घेतलेला आहे थोडासा, आणि थोडासा पार्ट आपण बॅक नेकला सुद्धा इथे यूज करणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकतात की अस्तर आणि मेन फॅब्रिक असं दोन्हीचं बॅक पार्टची आपण इथे ऑलरेडी कटिंग करून घेतलेली आहे। आणि सगळ्यात आधी मी तुम्हाला ह्या ब्लाउजचं मेजरमेंट कसं आहे ते सांगते, म्हणजे तुम्हाला तुमच्या मापानुसार या डिझाईनसाठी कशा पद्धतीने मार्किंग, कटिंग, स्टिचिंग करावी तर हे सहजच लक्षात यावे यासाठी। तर बघा मग हा जो काही ब्लाउज आहे तर त्या ब्लाउजची जी काही उंची आहे ना तर ती टोटल आहे 12.5 आणि त्यामध्ये 1 इंच मार्जिन, असं टोटल आपण 13.5 इंचाला इथे मार्किंग करून घेतलेली आहे। त्यानंतर इथून घ्यायचं आहे आपल्याला 2.5 इंचाची गळा रुंदी आणि 5.5 शोल्डर। तर 2.5 इंचाला मी लगेचच इथे मार्किंग करून घेतली। त्याचबरोबर याचा जो काही मुंडा आहे तर तो सुद्धा आपण इथे 5.5 इंच घेतलेला आहे बघा, आणि 1.5 ला मार्किंग करून बॅक साईडच्या मुंड्याचा शेप सुद्धा दिलेला आहे। आणि इथून घ्यायचा आहे छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच किंवा 2 इंच मार्जिन, तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं, आणि त्यानुसार आपण हा बॅक पार्ट इथे कटिंग करून घेतलेला आहे। आता सगळ्यात आधी गळ्याची जी काही मार्किंग आहे तर ती आपल्याला अस्तरच्या बॅक पार्टवर इथे करून घ्यायची आहे। तर बघा मग तुमचा जेवढा गळा असेल त्यामध्ये साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ऍड करून आपल्याला इथे गळ्याची मार्किंग करायची असते। तर वरच्या साईडला तर ऑलरेडी जी काही गळा रुंदी आहे 2.5 इंचाची तर त्याची आपण इथे मार्किंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर खाली सुद्धा करून घेतली बघा। आणि आपल्याला आता पट्टीच्या सहाय्याने सगळ्यात आधी हा बॉक्स इथे ड्रॉ करून घ्यायचा आहे। तर ही आपली कुठलाही गळा असो ही त्याची बेसिक स्टेप आहे। आणि त्यानंतर तुमचा जो काही गळ्याचा आकार असेल तर तो ड्रॉ करायचा। तर बघा इथे मी मटका गळ्याचा शेप ड्रॉ केलेला आहे, बऱ्यापैकी डीप घेतलेला आहे, तुम्ही यापेक्षा कमी डीप किंवा अजूनही जास्त डीप घेऊ शकता। तर ही मटका गळ्याची मार्किंग झालेली आहे। आता मी इथे लगेचच कट करून घेते जेणेकरून ते प्रॉपर असा शेप येईल। आणि इथे मी आता कॅनव्हास पेपर न लावताच हा गळा करणार आहे। तर बऱ्याच आपल्याला प्रश्न पडतो बिना कॅनव्हासचा कसा करायचा, तर हे तुमच्या इथे सहजच लक्षात येईल। त्यानंतर आता आपल्याला सगळ्यात आधी मेन फॅब्रिक आणि अस्तर इथे एकमेकाला जोडून घ्यायचं आहे। तर ब्लाउजचा बॅक पार्ट सरळ ठेवायचा, आपण कटिंग केलेला अस्तरचा पार्ट त्यावर ठेवून घ्यायचा आहे बघा, आणि 3 पिना आपल्याला इथे लावून घ्यायची आहे, सेंटरला आणि दोन्ही साईडच्या शोल्डरला एक एक अशा टोटल 3। तर बघा मी एक सेंटरला लावलेली आहे आणि शोल्डरला लावण्याच्या आधी एकदा गळा रुंदी मोजून घ्यायची आहे, कारण बऱ्याचदा जर ती जास्त स्प्रेड झाली तर मग आपलं शोल्डर उतरण्याचे चान्सेस असतात। त्यामुळे मग मी इथे 5 इंच व्यवस्थित मोजून घेतलेला आहे बघा, व्यवस्थित एकसारखं सेट केलं। 5 इंचाची इथे मार्किंग करून घेते कारण की 2.5 इंचाची गळा रुंदी होती, 2.5 आणि 2.5 किती होतं मग 5। ठीक आहे, आणि आता आपण इथे साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून सगळ्यात आधी आपल्याला गळ्याच्या साईडने इथे टीप मारून घ्यायची आहे। टीप मारताना काळजी घ्यायची आहे, अतिशय सावकाश आपल्याला टीप मारायची आहे, एकसारखं मार्जिन येईल याची सुद्धा काळजी घ्यायची आहे। त्याचबरोबर कुठे हलणार नाही, तिरकं जाणार नाही, तर या सगळ्यात छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत आपल्याला इथे गळ्याच्या साईडने सिंपल अशी टीप मारून घ्यायची आहे। फक्त एवढंच आहे की टीप मारताना लक्ष द्यायचं आहे की आपली टीप तिरकी जायला नको, कारण टीप जर तिरकी गेली तर गळा सुद्धा आपला तिरकाच होणार आहे, कारण की बिना कॅनव्हासचा आहे। त्यामुळे मग ही टीप अतिशय सावकाश मारणं खूप गरजेचं आहे। आता गळ्याच्या साईडने टीप मारून झाल्यानंतर लगेचच आपण इथे कमरेच्या साईडने साधारणतः 1/2 इंच एवढं मार्जिन ठेवून टीप मारून घेऊयात। या स्टेपमुळे काय होतं की गळा आणि कमरेचा पार्ट असं दोन्ही आपलं सोबतच प्रॉपर फिनिशिंग सहित रेडी होतं आणि इथे आपल्याला कमरपट्टी लावण्याची गरज सुद्धा पडत नाही। त्यानंतर जे काही एक्स्ट्राचं होतं गळ्याच्या मध्ये तर ते इथे मी कट करते, आणि जर का कमरेच्या साईडला सुद्धा थोडंफार एक्स्ट्रा असेल तर ते सुद्धा आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे। तर बघा मग व्यवस्थित मी इथे कट करून घेतलेला आहे, आणि त्यानंतर आता ह्या गळ्याला द्यायचे आहे आपल्याला छोटे छोटे कट्स, जेणेकरून ज्यावेळेस आपण हा पार्ट सरळ करू तर तो प्रॉपर फिनिशिंग सहित फोल्ड व्हावा, यासाठी ही स्टेप खूपच इम्पॉर्टंट आहे। तर ही तुम्ही आठवणीने व्यवस्थित फॉलो करायची आहे। आता कट्स मारून झाल्यानंतर आपण हा पार्ट ह्या पद्धतीने इथे सरळ करून घेऊयात।
महत्वाचं म्हणजे सरळ करून झाल्यावर गळ्याच्या साईडला कमरेच्या साईडने व्यवस्थित सेट करून प्रेस करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं की आपला आकार आपल्याला हवा आहे तसंच येतो. आणि बघा आता आपल्याला गळ्याच्या साईडला द्यायची आहे इथे दापटीप. तर लक्षात राहू द्या, दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आपला जो काही अस्तरचा आतला कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली गळ्याची फिनिशिंग बिघडायला नको. फिनिशिंगसाठी ही मोस्ट इम्पॉर्टंट टिप आहे, तर ही तुम्ही आवर्जून फॉलो करायची आहे. तर बघा मग इथे मी व्यवस्थित एकदम सावकाशपणे दापटीप देऊन घेतलेली आहे, म्हणजे होतच आलेली आहे. ठीक आहे. तर इथे बघू शकतात की किती सुंदर प्रॉपर फिनिशिंग सहित आपला हा गळा तयार झालेला आहे. त्याचा शेप सुद्धा खूप छान असा आलेला आहे. त्यानंतर लगेचच आता आपण कमरेच्या साईडला सुद्धा इथे दापटीप देऊन घेऊयात, जेणेकरून आपला कमरेचा पार्ट सुद्धा लगेचच रेडी होईल. आणि इथे सुद्धा दापटीप देताना काळजी घ्यायची आहे की आतला अस्तरचा जो काही कपडा आहे तर तो वरती दिसणार नाही, जेणेकरून आपली फिनिशिंग बिघडायला नको. तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी तुम्ही आवर्जून फॉलो करायच्या आहे. ठीक आहे. आता बघा गळा आणि कमरेचा पार्ट फिनिशिंग सहित रेडी झाल्यानंतर ह्या पद्धतीने अस्तर आणि मेन फॅब्रिक आपल्याला कडेकडेने जोडून घ्यायचं आहे. हे जोडताना जेवढं शक्य आहे तेवढं कमीत कमी मार्जिन आपल्याला इथे पकडायचं आहे, कारण हे मार्जिन आपण कुठेही कॅल्क्युलेट केलेलं नसतं त्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे गोळा होणार नाही, तिरकं वगैरे जाणार नाही, त्याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे हे जोडून घेतलेलं आहे. आणि हे जोडून झाल्यानंतर जे काही याचं थोडंफार एक्स्ट्राचं असेल तर ते आपण इथे कट करून घेऊयात. हे बघा या पद्धतीने, जेणेकरून आपला पुढची डिझाईन बनवण्याच्या आधी हा बॅक पार्ट प्रॉपर असा रेडी होईल. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे अस्तरवर आपण परफेक्ट कटिंग करतो आणि ब्लाउज पीसचा कपडा आपण थोडंसं एक्स्ट्राचा मार्जिन ठेवून करत असतो कट, कारण की आपल्याला स्टिचिंगला इझी जावं, म्हणूनच मग ही स्टेप आपल्याला फॉलो करावी लागते. तर इथपर्यंत प्रॉपर फिनिशिंग सहित आपलं रेडी झालेलं आहे. त्यानंतर हा लेसचा पार्ट वरती सुद्धा लावायचा आहे, तर थोडंसं एक्स्ट्राचाच मार्जिन ठेवून मी इथे कट करून घेतलेला आहे. ठीक आहे. आता काय करायचं आहे, आपला जो काही थोडाफार ब्लाउज पीसचा कपडा उरलेला असेल तर तो घ्यायचा आहे. आणि त्यापासून आता आपल्याला म्हणजे मी पुढे सांगते त्या पद्धतीने तुम्ही करा, म्हणजे तुम्हाला ते सोपं जाईल. तर बघा मग उरलेला कडेकडेचा कपडा घेतलेला आहे मी, आणि तो आता आपल्याला तिरकं फोल्ड करून कडेकडेने टीप टाकायची आहे. म्हणजे तुम्ही छोटे छोटे सुद्धा घेऊ शकतात, पण मी मीडियम साईजचा इथे घेणार आहे. ठीक आहे. तर बघा मग सगळ्यात पहिल्यांदा आता आपण इथे सुरुवात करूयात. मी म्हटल्याप्रमाणे बघा अशा पद्धतीने त्रिकोण टाकायचा आहे फोल्ड करत, आणि आता कडेकडेने आपल्याला एक सिंपल अशी टीप टाकून घ्यायची आहे. आणि ही टीप टाकून झाल्यानंतर बघा हे कट करून सुद्धा घ्यायचं आहे. ठीक आहे. सेम त्याच पद्धतीने परत अजून एक आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे. तर असे टोटल आपल्याला इथे 5 रेडी करून घ्यायचे आहे. फक्त एवढंच आहे की ते एकसारखे येतील याची थोडी काळजी घ्यायची आहे, म्हणजे फिनिशिंगला आपल्याला काही प्रॉब्लेम यायला नको यासाठी. ठीक आहे. बघा हा पार्ट सुद्धा रेडी झाला. अजून आता टोटल आपल्याला 3 करून घ्यायचे आहे. मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला टोटल 5 हवे आहे. तुम्ही 6 करू शकतात, 7, 8, म्हणजे तुम्हाला किती डिस्टन्स वरती लावायचे आहे त्यावर ते डिपेंड आहे. तर बघा तिसरं सुद्धा मी इथे करून घेतलेलं आहे. आता उरलेले 2 सुद्धा इथे करून घेते. तर बघा मग फायनली हे 5 आपले रेडी झाले. त्यानंतर रेडीमेड गोल्डन कलरचं नॉट घेतलेलं आहे बघा, तर ते मी सेम साईज मध्ये कट करते आणि पुन्हा इथून असं या पद्धतीने आपल्याला कट करायचं आहे. तर हे तुम्ही 2 इंचाचे सफिशियंट आहे. असे टोटल आपल्याला 5 लागणार आहे. बघा ह्या पद्धतीने फोल्ड करून त्यामध्ये नॉट टाकायचा आहे आणि कडेने टिप टाकायची आहे. स्टार्टिंगला एंडिंगला व्यवस्थित लॉक करायचं आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं कट करून हे सरळ करून घ्यायचं आहे. आणि बघा किती सुंदर प्रॉपर असं आपलं हे छोटंसं छानसं लटकन रेडी झालं. सेम त्याच पद्धतीने आता उरलेले जे काही आपले 4 आहेत तर ते सुद्धा रेडी करून घेऊया. तर बघा हे जे काही फॅब्रिकचे सिंपल असेल लटकन आहेत, तर ऍक्च्युली तुम्ही बघू शकता की पद्धत खूप सोपी आहे, पण दिसायला खूप सुंदर दिसत आहे. तर हे तुम्ही छोटे मोठे तुमच्या चॉईसनुसार करू शकतात. फक्त कपडा तसा कमी जास्त घ्यायचा असतो. आणि बघा हे जे लटकन आहे तर हे आता आपण बॅकनेकच्या डिझाईनसाठी बनवलेले आहे. बऱ्याचदा आपण बॅकनेकला नॉट लावतो, तर त्याला सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे लटकन सहज बनवू शकता. नक्कीच छान असं लुक येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कमीत कमी टाइम मध्ये ते तयार होतात. ते खूप अवघड आहे असं काहीही नाहीये. जरी तुम्ही कोणी नवीन शिकत असाल तरी सुद्धा तुम्हाला सहजच असे सिंपल असे फॅब्रिकचे लटकन तयार करता येईल. तर बघा मग आता शेवटचं सुद्धा मी इथे करून घेत आहे. आणि आता मी ते तुम्हाला म्हणजे सगळेच ओपन करून दाखवते. म्हणजे 3 तर ऑलरेडी केलेले आहे, 2 बाकी होते. इथे आवर्जून एक्स्ट्राचं व्यवस्थित काळजीपूर्वक कट करून घ्यायचं आहे.
आणि फायनली आपले पहाची छान असे सिंपल दिसायला खूप सुंदर असे 5 लटकन तयार झालेले आहे बघा. एकाच शेपमध्ये एकाच साईजमध्ये एकदम सुंदर असे तयार झाले. त्यानंतर काय करायचं आहे, आता बघा मी थोडासा चौकोनी येते कपडा घेते, डबल फोल्ड करून घेतलेला आहे, लक्षात राहू द्या. आणि आता कडेकडेने आपल्याला साधारणतः पाव इंच एवढं मार्जिन ठेवून एक सिंपल टीप टाकून घ्यायची आहे तिन्ही बाजूने. एक बाजूने तो फोल्डिंगच येते, ठीक आहे. त्यानंतर काय करायचं, इथून एका साईडला छोटासा कट मारायचा आहे बघा इथे. आणि आता यातून आपल्याला हे पार्ट इथे सरळ करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने कानाकोपरे व्यवस्थित बाहेर काढून सेट करून घ्यायचं आहे. तर अतिशय सावकाश आपल्याला हे सरळ करायचं आहे. बऱ्याचदा खूप जोरात खेचलं तर तिथे फाटण्याचे चान्सेस असतात, कारण जिथे आपण कट मारलेला आहे तर तो कपडा तिथून फाटू शकतो. तर आपण किंचितसाच कट मारतो, कारण की जास्त आपल्याला ओपन राहायला नको यासाठी. आणि ह्या पद्धतीने कानाकोपऱ्यासहित आपण हा चौकोनी आयताकृती शेप रेडी केलेला आहे. त्यानंतर आपल्याला सिंपल असे नॉट इथे रेडी करून घ्यायचे आहे. तर मी इथे सरळ पट्टी कट करून घेते बघा. ती डबल फोल्ड करायची आहे आपल्याला ह्या पद्धतीने आणि इथून थोडासा गोलाकार शेप देत टीप टाकायची आहे बघा ह्या पद्धतीने. आणि त्यानंतर थोडीशी अशी तिरकी आणि इथून पुन्हा थोडीशी बाहेर काढत काढत पुन्हा खालचा जो काही गोलाकार शेप होता तर तो आपल्याला इथे खालच्या साईडने पुन्हा देऊन घ्यायचा आहे. आता ह्या पद्धतीने टीप मारलेली आहे, लक्षात राहू द्या. स्टार्टिंगला एंडिंगला लॉक केलेला आहे, जेणेकरून तिथून शिलाई निघायला नको. आणि बघा एक्स्ट्राचं जे काही आहे ना तर ते आता आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. आणि आता हे कट झाल्यानंतर बरोबर सेंटरला म्हणजे मध्यभागी आपल्याला इथून सेपरेट करून 2 पार्टमध्ये ते रेडी करायचे आणि स्क्रूड्रायव्हरच्या सहाय्याने ते आपल्याला सरळ करून घ्यायचे आहे. कानेकोपरे त्याचे सुद्धा व्यवस्थित बाहेर काढायचे आहे, कारण की शेप व्यवस्थित येणं खूप गरजेचं असतं यासाठी. तर बघा एक पार्ट तयार झाला. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडचं नॉट आहे आणि हे बऱ्यापैकी जाड आहे, त्यामुळे याला सुईची गरज नाहीये. सिंपल आपलं जे काही मशीनचं स्क्रूड्रायव्हर असतात त्याचा यूज करून ते होऊ शकतं. आणि अशा पद्धतीने एवढे पार्ट्स आपण इथे रेडी करून घेतलेले आहे. लटकन बघा जवळून किती सुंदर दिसत आहे, एकदम असे फुलांसारखे, गुलाबाचे पाकळ्या कशा असतात, पानं किंवा पाकळी वगैरे सेम त्याच टाईप मध्ये. सो आता हे सगळं लावून आपण खूप सुंदर असं डिझायनर बॅकनेक इथे पुढे करूयात. तर बघा मग एवढे पार्ट्स रेडी झालेले आहे. त्यानंतर आता हे मी साईडला ठेवते आणि हा पार्ट आहे ना म्हणजे लेस टाईपच होता बघा, तर तो किंचितसा आता फोल्ड करून आपल्याला सिंपल एक टीप टाकून घ्यायची आहे. आणि इथे ना आपण काय करणार आहोत, टोटल 6 इंचाची ती पट्टी करणार आहोत रेडी, म्हणजे एक्स्ट्राची करणार आहोत, पण ती 6 इंचाची आपल्याला तयार पाहिजे नाही, बाकीचं ते मार्जिन आपलं राहणार आहे. तर बघा मग एक साईडने टीप मारली, त्यानंतर ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आपल्याला. आणि आता इथे सुद्धा 6 इंचाची मार्किंग करून घेऊयात बघा. आणि मध्ये 1-1 इंचाचा किंवा 1.5-1.5 इंचाचा डिस्टन्स ठेवत ह्या पद्धतीने आपल्याला इथे हे लटकन लावून घ्यायचे आहे. फक्त ते एकसारखे लागले जातील, वर खाली होणार नाही याची आपल्याला इथे काळजी घ्यायची आहे. 2 लटकन मधला डिस्टन्स सुद्धा सेम राहील, तर याची सुद्धा आपल्याला थोडीशी इथे काळजी घेतच ह्या गोष्टी इथे कम्प्लीट करायच्या आहे. तर बघा 3 लावलेले आहेत, तर पुढचे 4 आणि 5 सुद्धा आपण सेम त्याच पद्धतीने इथे लावून घेणार आहोत. मी सांगितल्याप्रमाणे ते एकाच लेवलमध्ये येतील याची काळजी घ्यायची आहे, म्हणजे नॉट वरती किती आतमध्ये फोल्ड करायचा हे त्यावर डिपेंड आहे. तर एवढी टीप मारून झालेली आहे बघा. आणि त्यानंतर काय करायचं बघा, आता मी तुम्हाला सांगते की हे जे आहे ना ते हे ह्या पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि बरोबर त्या टीपमध्ये आपले हे आतला पार्ट पूर्ण फोल्ड होईल व्यवस्थित आणि ही पट्टी प्रॉपर फिनिशिंग इथे रेडी होईल. लटकन कुठे स्टिच केलेले आहे हे सुद्धा दिसणार नाही, एवढी सुंदर फिनिशिंग याला आलेली आहे. आणि सगळ्या साईडने आपण आता इथे दाबटीप देऊन ही पट्टी प्रॉपर अशी रेडी करून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं कट करून घ्यायचं आहे. आणि आता ही रेडी झालेली पट्टी आपल्याला इथे बॅक पार्टला लावून घ्यायची आहे. आणि बघा मग बरोबर आपण इथे मध्ये ते गळ्याचे तिथे ठेवून घेतलेलं आहे. दोन्ही साईडला पिन लावून घेऊयात. थोडंसं लुजिंग मध्ये आपल्याला हे ठेवायचं आहे, जेणेकरून घातल्यावर ते आपल्याला खूप टाईट व्हायला नको यासाठी, ठीक आहे. आणि आता जिथे पिन लावलेली आहे बरोबर तिथेच आपल्याला टीप मारून हे लॉक करून घ्यायचं आहे. स्टार्टिंग एंडिंगला पण लॉक करायचं आहे, हा पॉईंट सुद्धा इम्पॉर्टंट आहे, तर तुम्ही लक्षात राहू द्या. तर बघा मी इथे व्यवस्थित टीप टाकून घेतलेली आहे. त्यानंतर लगेच आता दुसऱ्या साईडने सुद्धा टीप टाकूया, म्हणजे ही पट्टी प्रॉपर अशी आपली गळ्याला फिट होऊन जाईल, ठीक आहे. आणि ते लटकन सुद्धा एकदम व्यवस्थित एकसारखे लागले गेलेले आहे. ही पट्टी सुद्धा बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपण लावून घेतलेली आहे आणि किती सुंदर असं ह्या गळ्याला लुक आलेला आहे. आता यानंतर काय करायचं आहे, एक सिंपल अशी लेस आपल्याला इथे गळ्याच्या साईडने लावून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही लेस इथे लावू शकतात, म्हणजे
कलर कॉम्बिनेशन असो किंवा काही पण, तर इथे बघा गोल्डन आणि ब्लॅक कलरच्या कॉम्बिनेशनची लेस घेतलेली आहे. किंचित असं एक लाईन म्हटलं तर एवढं कडेकडेने मार्जिन ठेवत आपण ही लेस इथे लावून घेणार आहोत. म्हणजे थोडीशी अशी पाइपिंग टाईप किंवा रेड कलरची बॉर्डर दिसावी आणि अजूनच आपल्या डिझाईनला छान असं लुक यावं यासाठी. तर बघा शक्यतो जसा गळा आहे तसं लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. बऱ्याचदा काय होतं की गळ्याचा शेप असा छान येतो पण लेस प्रॉपर न लागल्यामुळे आपला गळ्याचा आकार सगळा बिघडतो. सो तसं होऊ नये त्यासाठी अतिशय सावकाश काळजीपूर्वक आपल्याला इथे गळ्याला ही लेस लावून घ्यायची आहे. एक्स्ट्राची मी इथे कट करते आणि ह्या लेसला आता आपण डबल टिप सुद्धा देऊन घेऊयात. त्या डबल टिप देताना सुद्धा व्यवस्थित काळजीपूर्वक द्यायची आहे. आणि डबल टिप दिल्याने काय होतं की आपली लेस व्यवस्थित पॅक होते, ती वरती तरंगत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फिनिशिंग सुद्धा खूप सुंदर येते. तर बघा फायनली आपण ही लेस इथे लावून घेतलेली आहे. एक्स्ट्राचं दोन्ही साईडचं कट केलेलं आहे आणि त्यानंतर आता आपण इथे बॅक साईडला टक्स टाकूयात. तर त्याच्या सेंटर पॉईंटची मी मार्किंग करून घेते बघा. आणि त्यानंतर सेंटर पासून 4.5 आणि उभा 4च्या टक्सची मार्किंग आपण इथे करून घेऊयात. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मार्किंग केलेली आहे. ह्या पद्धतीने फोल्ड करून आता आपण इथे तिरका टक्स टाकून घेऊयात. तर बघा मग इथून ह्या पद्धतीने टक्स टाकून घेतलेला आहे. टक्सला नेहमी डबल टिप द्यायची आहे. त्याचबरोबर स्टार्टिंगला आणि एंडिंगला लॉक सुद्धा करून घ्यायचा आहे. हा पॉईंट सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे जेणेकरून टक्स व्यवस्थित पॅक होतात, म्हणजेच ते लवकर खराब होत नाही, याचाच अर्थ ब्लाउजही खराब होत नाही आणि फिनिशिंग सुद्धा. ठीक आहे. तर ह्या पद्धतीने दोन्ही साईडने बघा प्रॉपर फिनिशिंग सहित आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहेत. आता त्यानंतर काय करायचं आहे बघा, आपण जे काही नॉट आणि चौकोनी पार्ट म्हणजे आयताकृती पार्ट बनवलेला होता तर तो लावायचा आहे. त्याआधी ह्या पद्धतीने बघा हे बंद आपण तयार केलेले, तर ते असे फोल्ड करायचे आहे आणि बरोबर सेंटरला लावायचे आहे. तर सेंटर पॉईंटचा मी इथे मार्क करून घेते, म्हणजे तिरकी आपली डिझाईन व्हायला नको, बाकी काही नाही. आणि बघा मग इथे आपण आता व्यवस्थित टिप टाकून लॉक करून घेऊयात. ठीक आहे. आता हे लॉक झाल्यानंतर बघा याचा सुद्धा सेंटर घ्यायचा आहे आणि बरोबर मध्यभागी आपल्याला छोट्या छोट्या प्लेट्स टाकायच्या आहे आणि इथे एक टिप टाकायची. तुम्ही डायरेक्ट सुई धाग्याने पण पॅक करू शकतात, पण टिप टाकून सुद्धा लॉक करू शकतात. हे बघा किती प्रॉपर असं आपलं इथे हे छानसं छोटंसं फुल म्हणजे बो टाईप करायचं आहे, आपल्याला बो लावायचा आहे. तर तो रेडी झालेला आहे. आता आपण काय करूयात की छोटीशी ना पट्टी तयार करायची आहे. तुम्हाला वाटत असेल तर या बोवर तुम्ही एखादा बटन पण लावू शकतात किंवा छान अशी चपटी पट्टी करून जरी लावलं तरी सुद्धा बोला खूप सुंदर असं लुक येतं. तर ह्या वेळेस आपण तसं ट्राय करूयात. तसं तुम्ही ड्रेसला ब्लाउजला कशालाही सहजच लावू शकतात. ठीक आहे. एक्स्ट्राचा आता इथे कट करून घेते आणि ती पट्टी बघा ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फोल्ड करायची आहे आणि जेवढं शक्य आहे तेवढं कडेने टिप मारून लॉक करायचं. शक्य असल्यास डबल टिप देऊन घ्यायची आहे. ठीक आहे. आणि एक्स्ट्राचं कट करू. तर बघा किती प्रॉपर छान असा बो इथे रेडी झाला. बटन वगैरे लागण्याची गरज नाहीये आणि तरी सुद्धा खूप सुंदर असं लुक येतं. तर अशा पद्धतीने सुद्धा कधी कधी आपण बो रेडी करू शकतो. आता हा जो काही बो आपण तयार केलेला आहे तर हा आपल्याला सुई धाग्याने ब्लाउजला लावायचा आहे. डायरेक्ट टिप मारून तो व्यवस्थित लागला जाणार नाही यासाठी. तर 4 पदरी दोरा घ्यायचा आहे आणि सुईने 2-3 टाके पुढच्या साईडने 2-3 टाके बॅक साईडने टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित तो पॅक करून घ्यायचा आहे. छोटे छोटे टाके टाकायचे आहे जेणेकरून ते दिसायला नको आणि आपली फिनिशिंग सुद्धा बिघडायला नको यासाठी. तर बघा इकडच्या साईडने सुद्धा आता पॅक करून घेते. ठीक आहे. आणि आता गाठ टाकून आपण तो धागा एक्स्ट्राचा कट करून घेऊयात आणि अशा पद्धतीने प्रॉपर फिनिशिंग सहित आपण हा बो इथे लावून घेतलेला आहे. आणि खरं तर आपली ही आजची जी काही बॅकनेक डिझाईन होती ती कम्प्लीट स्टिच करून झालेली आहे. तर बघा मग फायनली खूप सुंदर असं छानसे लटकन सहित बो सहित हे खालचं जे काही नॉट आहे त्या सहित खूप सुंदर अशी मटका गळ्यावरची आज आपण ही बॅकनेक डिझाईन इथे बनवून घेतलेली आहे. आणि महत्वाचं म्हणजे ही डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येईल. खूप ट्रेंडिंग न्यू लुक मधली ही डिझाईन आहे. तुम्ही अजून बघितली सुद्धा नसेल. हे लटकनची पद्धत सुद्धा खूप सुंदर आहे आणि खरं तर या लटकनमुळे सुद्धा ब्लाउज डिझाईनला अजूनच छान असं लुक आलेला आहे. सो अशी छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग ब्लाउज डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप म्हणजे खूप सोपी याची पद्धत आहे आणि बऱ्याच कस्टमरला मटका गळा आवडत असतो किंवा कधी कधी कस्टमरचं म्हणणं असतं की नवीन काहीतरी पॅटर्न दाखवा. तर हे पॅटर्न तुम्ही दाखवू शकता. कस्टमरला नक्कीच आवडेल कारण की ब्लाउजवर आपलं सगळं साडीचं लुक डिपेंड असतं आणि मला तरी असं वाटतंय की ह्या ब्लाउज डिझाईनमुळे खूप सुंदर असं ब्लाउज आणि साडी दोन्ही पण आपलं दिसणार आहे. सो अशी छानशी डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. ठीक आहे.
तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच कळवा। मी तुम्हाला आज संपूर्ण कटिंग स्टिचिंग दोन्ही पण अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स एक सांगितलेला आहे, जेणेकरून हा व्हिडिओ बघून तुम्हाला हे असं सहज स्टिच करता येईल। ठीक आहे, आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर मला कमेंट करून नक्कीच कळवा। तर तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राइब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा। त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल, जेणेकरून जर तुम्ही सबस्क्राइब केलेलं असेल तर नवीन टाकलेला व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल, तुम्हाला तो खूप शोधावा सुद्धा लागणार नाही। ठीक आहे, चला मग आता आपण आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये। तोपर्यंत टेक केअर, काळजी घ्या, आणि आपला आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच। बाय बाय।